नमस्कार, स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. येथे गाजरं आणलेले होते बाजारामधून. खूप छान गाजरं होते लाल लाल कलरचे आणि तुम्ही बघू शकता गाजराचा हलवा पण खूप छान म्हणजे लाल कलर आलेला आहे, नॅचरल लाल. ते गाजराचा हलवा बनवून घेतला मी आणि खूप वेळेस बनवला. त्यामुळे मी डिटेलमध्ये काही व्हिडिओ टाकला नाही गाजराच्या हलव्याचा. गाजराचा हलवा बनवणं झाला आणि त्यानंतर मग तव्यावरचं बेसन खायचं होतं श्रेयाला आणि तिच्या पप्पाला. मग इथे लोखंडी तवा आहे. त्यावरती मग गॅसवरती ठेवला आणि त्यानंतर मग त्यावरती तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर मग हिरवी मिरची कट करून टाकली आणि बारीक कांदा चिरून घेतला, मोठा कांदा चिरला. यासाठी हे बेसन करायचं असलं तर यासाठी जास्त कांदा पाहिजे, तेव्हा छान लागतं बेसन. कांदा इथे छान परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि तिखट टाकलं चवीनुसार. आणि जे बेसन कालवलेलं होतं मी पातेल्यामध्ये, ते बेसन यामध्ये टाकून घेतलं आणि मीठ पण टाकलं. आणि त्यानंतर छान असं बेसन तयार झालं. खूप छान लागतं असं बेसन, तुम्ही सुद्धा करून बघा. खूप छान लागतं तव्यावरचं बेसन. आणि ते गाजराचा हलवा तयार झाला होता. आणि त्यानंतर मग मी इथे साड्या पिको फॉलसाठी साड्या आलेल्या होत्या. आता संक्रांत झाली आणि संक्रांत झाल्यानंतर मग आता उन्हाळा म्हणजे लग्नसराईच्या साड्या आलेल्या आहेत लग्नातल्या. 5-6 साड्या एकाच ताईच्या होत्या, लग्न आहे त्यांच्या घरी. मग त्यांनी टाकल्या होत्या, काठापदराच्या होत्या पूर्ण. 4 काठापदराच्या होत्या आणि 1 कॉटनची होती त्यामध्ये. खूप साऱ्या साड्या होत्या. आता जास्त पिको फॉलच्या साड्या करणं सुरू आहे माझ्या. आणि माझ्या पण घरच्या मी केल्या होत्या. त्यामध्ये माझ्या पण 2 आहेत, त्या बाजूला ठेवल्या होत्या. आणि ह्या साड्या आहेत मी एका साईडनं पिको करून घेतला मशीनवरती आणि एका साईडनं तुरपाई राहिली होती. मग तेच मी करत होते इथे. सर्व साड्या मी इथे पिको फॉल करून घेतल्या, हात तुरपाई करून घेतली आणि त्यानंतर मग इथे घड्या घालणं सुरू होत्या माझ्या साड्याच्या. ते घड्या घालत होते मी. आता लग्नामुळे भरपूर अशा साड्या येत आहे काठापदराच्या. सर्व साड्या झाल्यानंतर मग मी घड्या घालून घेत होते, कारण त्या ताईंना मला साड्या द्यायच्या होत्या. इथे 2 खुर्चीवर 2 आहेत, त्याला पण फॉल लावून घेतला होता मी. त्या साड्या पण केल्या आणि जे मी कपडे काढून आणलेले होते ते पण खुर्चीवर ठेवलेले होते. त्या कपड्यांच्या पण घड्या घालायच्या होत्या. खूप छान साड्या होत्या त्या ताईंच्या. एक एक साडीची घडी करून मी ते मशीनवरती ठेवत होते. 5 साड्या होत्या आणि फॉल त्यांनी दिला होता, त्यामुळे मग मी तुरपाई करायचे आणि पिको करायचेच पैसे घेतले. आणि त्यानंतर मग आमच्या घरचे आले होते मधात चहा घेण्यासाठी. मग मी चहा ठेवला आणि मधात घड्या घालणं बंद केल्या आणि चहा ठेवला, चहा घेतला. आणि ही पण साडी बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि त्यांनी अमरावतीहून साड्या आणलेल्या आहेत ह्या. 2100 रुपयाची साडी आहे वाटते ही. खूप छान साडी आहे. पूर्ण स्टोन आहे त्यावरती काठावरती आणि खूप छान असं वर्क आहे त्यावरती आणि पदराला गोंडे आहेत. खूप छान वाटते. ते मेहंदी कलर आहे साडीचा. व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवल्या आणि नंतर मग मी त्या पिशवीमध्ये ठेवून दिल्या. माझ्या पण 2 केलेल्या आहेत आणि अगोदर पण मी म्हणजे अगोदर पण साड्या केल्या होत्या पिको फॉल, घरच्या पण केल्या होत्या आणि बाहेरच्या पण. माझ्या घरच्या पण मी करत असते.
म्हणजे साड्या फॉल लावून ठेवल्या तर मग ब्लाऊज शिवलं तर कधी घालायला कामी येतात. तर ह्या अशा नरम खालची नरम साडी आहे आणि ही आहे थोडीशी कडकमधून. तर इथे अशा 5 साड्या मी घड्या घालून ठेवल्या. त्यानंतर मग पिशवीमध्ये ठेवणार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ